नर्मदेहर. किशोरदादा पौनीकर यांनी आदरणीय कुसरे काकू यांच्यावर लेख लिहिलेला आहे. त्या लेखाचं मी वाचन करते. या देवी सर्व भूतेषु जागर जगदंबेचा. लीलावती कुसरे काकू, आसाम. मी नेहमीसाठी आसाममध्येच राहील. एक नववधू लग्न झाल्यावर एक आठवड्यातच संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजींना हे वचन देती झाली. आसाम हा भाग उर्वरित भारतापासून पूर्वापार एकटा पडलेला असल्याने तिथे अराष्ट्रीयतेची भावना सर्वत्र वाढीला लागलेली होती. मुस्लिम घुसखोर व ख्रिश्चन धर्मांतर यांना जर वेळीच पायबंद घातला नाही तर आसाम व पूर्वोत्तर भारत देशापासून तुटतोय की काय अशी विदारक स्थिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामसिंहजी ठाकूर व मधुकरजी लिमये या प्रचारकांना आसाममध्ये पाठवले होते. थोडे काम सुरू झालेले होते. मधुजी संघ शिक्षा वर्गाचे तृतीय वर्षाचे प्रशिक्षण घ्यायला नागपूरला आले होते. तेव्हा शरद कुसरे या रायपूरच्या स्वयंसेवकाच्या गोड गळ्याने त्यांना मोहिनीच घातली. त्यांनी त्या प्रशिक्षण कालावधीतच त्या स्वयंसेवकाला प्रचारक निघण्याविषयी तयार केले व मुंबई, प्रयागराज, कलकत्ता असा प्रवास करत आसामला प्रचारक म्हणून घेऊनही गेले. श्रीयुत शरद कुसरे 5 वर्ष आसामात प्रचारक होते. नंतर व्यक्तिगत जीवन सुरू करायला रायपूरला जाण्याचा विचार त्यांनी मधुजींकडे व्यक्त केला तर मधुजी म्हणाले, संघाचे आसाममधील काम अजूनही बरेच बाल्यावस्थेत आहे. इथला स्थानिक स्वयंसेवक संघ कार्यासाठी परिपूर्णतेने तयार व्हायला अजून बराच कालावधी जावा लागेल. इथल्या वातावरणात तयार झालेल्या स्वयंसेवकाने आसाममध्येच स्थायिक होणे गरजेचे आहे. तुम्ही आसाममध्येच नोकरी करा व आसाममध्येच स्थायिक व्हा. मधुजींच्या या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत श्रीयुत शरदराव कुसरे काका आसामला नौगावला ADP कॉलेजला संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आसामला स्थिर झालेल्या कुसरे काकांचे लग्न मध्य प्रदेशातील बालाघाटच्या पण त्यावेळी भोपाळला असणाऱ्या कुमारी लीलावती पुरुषोत्तमराव पेंडलवार यांच्याशी जुळले. या लीलावतीताई वंदनीय उषाताई चाटी चालवत असलेल्या भंडारा येथील समितीच्या शाखेत जात. लीला काकूंचे वडील पूज्य बाळासाहेब व भाऊराव देवरस हे बालमित्रच. लीला काकूंच्या आई या राष्ट्रीय कीर्तनकार होत्या. भगतसिंह, विवेकानंद आदी राष्ट्रीय प्रतीकांवर त्या कीर्तन करायच्या. घरातूनच आई वडिलांकडून राष्ट्रीयतेचे बाळकडू चाखलेल्या लीलाताई उषा मावशींसोबत राहून स्वतःही राष्ट्रीय विचारांच्याच झालेल्या होत्या. शरद काकांशी लग्न जुळल्यावर काकांनी काकूंना ते कशासाठी आसामात स्थायिक होणार आहेत हे सविस्तर सांगितले होते. भोपाळला लग्न झाल्यावर हे नवविवाहित जोडपे आसामला जायला कलकत्त्याला पोहोचले. नेमक्या तेव्हाच काही कारणाने आसामकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आठवडाभर स्थगित केल्या गेल्या होत्या. या कारणामुळे हे नवविवाहित जोडपे मुक्कामाला कलकत्ता संघ कार्यालयातच होते. नेमके या दरम्यानच द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी आपल्या प्रवासादरम्यान कलकत्त्याला पोहोचले. गुरुजींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून हे जोडपे गुरुजींच्या खोलीत पोहोचले तर गुरुजी काकूंना म्हणाले, का ग, तू आसामला चाललेली आहेस, पण भविष्यात काही अनपेक्षित घडल्यास शरदला वापस घेऊन तर तू जाणार नाहीस ना? गुरुजी, मी वचन देते, आसामातील सर्व परिस्थितीशी मी जुळवून घेईन. काहीही घडो पण आसाम सोडून बाहेर चला असे मी यांना कधीही म्हणणार नाही. मी वचन देते. काकूंनी श्री गुरुजींना दिलेले हे वचन काकू आजही पाळत आहेत. लग्न करून आसामला गेल्यावर काकूंनी एका शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व राष्ट्रसेविका समितीचे काम करू लागल्या. संघाच्या प्रचारकांच्या त्या वहिनी होत्या, पण आपल्या कर्तृत्वाने त्या तिथल्या एकूण एक स्वयंसेवकाची आई झाल्या. मी अभाविपचे काम करायला 1991ला 4 महिने नौगावला होतो. तेव्हा कुसरे काका प्रांत बौद्धिक प्रमुख होते व नौगावचाच एक भाग असलेल्या नदीपलीकडच्या हैबर गावला ते राहायचे. माझे कुसरे काकांकडे नियमित जाणे होते. गेलो की जेवण तिथेच होई. या दरम्यान काकूंशी जे बोलणी होई ते माझ्या दृष्टीने बौद्धिक वर्ग व अभ्यास वर्गच होता.
काकूंनी मला त्या काळात अनेक सुभाषितं सुलभ करून सांगितले होते. कृण्वन्तो विश्वमार्यम, आपण कसे सफल करणार याची एक डॉक्युमेंटरीज त्यांनी मला दाखवली म्हणा ना. आज केंद्रात राष्ट्रीय विचारांचे सरकार असल्याने आसामात बरेच ऑल वेल वाटते, पण आतंकवादाने धू धू जळणारा आसाम थोडा मीही पाहिलेला आहे. अल्फा बोडो या आतंकवादी संघटनांनी तेव्हा संपूर्ण आसाम पोखरलेला होता. बॉम्बस्फोट व अपहरण हे नित्याचेच झालेले होते. पहिले बॉम्बस्फोटामुळे बाजार बंद व नंतर बॉम्बस्फोटाचा निषेध म्हणून बाजार बंद अशी सतत अनिश्चितता असायची. पण एकदा व्रत म्हणून आसामामध्ये गेलेल्या काकू आसामच्याच झाल्या. मराठी हिंदी या भाषा अगोदरच येत होत्या, पण यासह असमिया बंगाली व इतर स्थानिक भाषा काकू लिलया शिकल्या. या संघमय जीवन प्रवासात काकूंच्या वाट्याला काटेही आले. प्रसंगी स्त्री सुलभ हळवे मन दुखायचे. दुखवणारं कोणी जवळचाच असायचा, पण डोळ्यात येऊ बघणाऱ्या पाण्याला स्मिताची लकेर उमटवत त्या लिलया लपवायच्या. काकूंचे नावच लीला असल्याने अशा अनेक लीला त्या लिलया शिकल्या. समितीचे काम हे गृहिणींमधील काम असल्याने ते अतिशय कठीण आहे. कोणाला पूर्वपीठिका असेल तर ठीक, अन्यथा कोण्या गृहिणीला समिती कार्यालयातच कार्यास्तव घराबाहेर काढणे कठीणच. पण लीला काकू या कामातही तरबेज झाल्या. समितीची आजची पिढी घडवत असतानाच भावी पिढी तयार व्हावी म्हणून त्यांनी लहान मुलींनाही समितीच्या कलकत्त्याच्या वर्गाला नेणे सुरू केले. शरद काका संघकार्यार्थ प्रवासाला जिथे जिथेही जात, लीला काकूही काकांच्या सोबत प्रवासाला जात व त्या त्या ठिकाणी महिलांमध्ये समिती कार्याचा प्रसार करत. काकूंचे आसाममधील राहणे फारच सुखकारक होते असे कधीच नव्हते. श्री गुरुजींना दिलेले वचन पाळताना त्या खरोखरच कंटकाकीर्ण मार्गावरूनही चालल्या. या संदर्भात कल्पना यायला केवळ 2 प्रसंग पुरेसे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेपासूनच अपप्रचाराला बळी पडत आलेला आहे. अशाच एका अपप्रचाराला बळी पडून आसाम पोलीस काकांची चौकशी करायला त्यांच्या घरी पोहोचले. काका तेव्हा प्रवासाला गेलेले होते. चौकशीची खानापूर्ती करावी म्हणून पोलीस काकांचा मोठा मुलगा धनंजय, जो तेव्हा केवळ 12वीत शिकत होता, त्यालाच पोलीस स्टेशनला घेऊन गेले. दिवसभर चौकशीच्या नावावर अडकवून ठेवून रात्री 9:30 वाजता सोडलं. काका घरी नाहीत. फोन आदी संपर्काची साधने तेव्हा नव्हती. काकूंनी हा असह्य वेळ कसा घालवला असेल. दुसराही प्रसंग असाच आहे. 6 डिसेंबर 1992 या दिवशी अयोध्येत वादग्रस्त ढाचा पडला. आतंकवादी संघटनांमध्ये याची विपरीत प्रतिक्रिया उमटली. अल्फा या आतंकवादी संघटनेचे आतंकवादी पोहोचले कुसरे काकांकडे. संघात विशेष सक्रिय असलेल्या धनंजय व त्याचा मित्र महेंद्रला ते बंदुकीच्या धाकावर उचलून घेऊन गेले. त्याच दरम्यान आणखी एका ठिकाणावरून जिल्हा प्रचारक श्रीयुत उल्हास कुलकर्णी यांनाही बंदुकीच्या धाकावर उचलून आणले. तिघांनाही चौकशी करायला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. पण ते या तिघांनाही चौकशी दरम्यान जिथेही घेऊन जात अल्फाचे बहुतेक सर्वच ठिकाणचे कार्यकर्ते या तिघांनाही ओळखणारे निघाले व या तिघांच्या सज्जनतेविषयी ते कार्यकर्तेच ग्वाही देत. असे बहुतेक सर्वच ठिकाणी घडल्यावर या तिघांनाही रात्रीचे जेवण देऊन रात्री 1:30 वाजता सोडून दिले. कुठल्याही साधनांशिवाय हे तिघही पायी पायीच घरी पोचले होते. ह्या दोन्ही घटनांचा विचार करता कुठलीही सामान्य स्त्री आपल्या परिवाराला धोक्यात ठेवून आसामला राहिली नसती. पण पूजनीय गुरुजींना वचन दिल्याने ती नववधू सामान्यातून असामान्य बनलेली होती. सन 2001 या वर्षी काकांचे निधन झाले. काकांचे अर्धवट राहिलेले अनेक कार्य आता आपण पूर्ण करायला हवे या विचारांनी काकूंना झपाटले. शाळेतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आता पूर्ण वेळ समितीच्या कार्याला वाहून घेतलेले आहे. काकूंचे समिती कार्य वयाच्या 77व्या वर्षीही जोरात सुरू आहे. तरुण सेविका जिथे प्रवास करू शकणार नाही अशा ठिकाणी काकू अजूनही उत्साहाने प्रवासाला जातात. कधी तर कुठल्या सोयीही उपलब्ध नसतात, पण स्थानिक महिला ज्या पद्धतीने राहत असतील तशीच जीवन पद्धती अवलंबून त्या ठिकाणच्या स्त्रियांशी मैत्री करून त्यांना समितीत आणतात. स्वतःचे जीवन जगताना आपण थोडे व्यापक होत राष्ट्रहित जपू शकतो व अनेक राष्ट्रीय विचारांचा आधार होऊ शकतो. या कृतीला आपल्या आचरणात आणणाऱ्या स्वयंसेवक व सेविकांमुळे कृण्वन्तो विश्वमार्यम
ही प्रतिज्ञा नक्की सफल होईल. लीलावती शरदराव कुसरे काकूंना याची देही याची डोळा हा प्रसंग पाहण्याचा योग यावा व यासाठी भगवंताने त्यांना दीर्घ आयु आरोग्य द्यावे ही प्रार्थना. आसामसह संपूर्ण पूर्वांचलाच्या 7ही राज्यांमध्ये भाभीजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुसरे काकूंना आसामचे मुख्यमंत्री श्रीयुत हेमंत विश्व शर्मा यांनी चंद्रप्रभा सैकियानी या पुरस्काराने सन्मानित केले. आसामच्या दिब्रुगढमध्ये आज सायंकाळी झालेल्या भव्य कार्यक्रमात काकूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2006 या वर्षापासून हा पुरस्कार दर 3 वर्षांनी दिला जातो. कुसरे काकूंना वयाच्या 80व्या वर्षी हा पुरस्कार म्हणजे सरकारने केलेला काकूंचा सहस्र चंद्रदर्शन सोहळाच होय. 1962 साली आसामसारख्या असम राज्यात लग्न करून गेलेल्या लीलावती काकूंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना वचन दिले होते की आसाममध्ये राहताना कितीही असम म्हणजे विषम परिस्थिती आली तरीही त्या आपले पती श्री शरद कुसरेंना आसाम सोडून जाण्याबद्दल सांगणार नाही. 1962 ते आज तागायत काकूंनी हे वचन एक वसा म्हणून निभावले आहे. बांगलादेशी घुसखोर अल्फा बोडो आदी देशविरोधी अलगाववादी कारवाया सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आसामात आपले पाळेमुळे रुजवायला काही स्थायी घरांची आवश्यकता होती. शरदराव कुसरे हे रायपूरचे स्वयंसेवक 5 वर्ष आसामात प्रचारक होते. नंतर संघ योजनेतून ते तिथेच स्थायिक झाले. लीलावती काकू लग्नापूर्वी मध्य प्रदेशातील बालाघाटच्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात रस असल्याने त्यांनी आसाममध्ये गेल्यावर स्वतःला राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात वाहून घेतले. एका मारवाडी शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली व दर शनिवार रविवार त्या समिती कार्यास्तव नवगाव बाहेर प्रवासाला जात. शरद काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत त्यामुळे ते काँग्रेसी सरकारसोबतच देशविघातकांच्या प्रहार यादीत हिट लिस्ट कायम वरच्या क्रमांकावर असत. एकदा पोलिसांनी चौकशीसाठी म्हणून तर एकदा अल्फा या देशविरोधी संघटनेने त्यांच्या धनंजय या मोठ्या मुलाला अपहृत केले होते. तरीही भारत मातेच्या सिंहासनाला बळकट ठेवण्याचे व्रत घेतलेल्या भाभीजी कुसरे काकू डगमगल्या नाहीत व आसाम सोडून जाऊ अशी भाषाही उच्चारली नाही. 2001 साली शरद काकांचे देहावसान झाल्यावरही असम सोडून समप्रांतात जाऊन स्थायी व्हायचे विचार कुसरे काकूंच्या मनात आले नाहीत. मुख्याध्यापक म्हणून त्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या व त्यानंतर त्यांनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्याला पूर्ण वेळ वाहून घेतले. जिथे तरुण सेविकाही प्रवास करू शकणार नाहीत अशा कंटकाकीर्ण अवघड वाटेवरील गावी काकू वयाच्या 80व्या वर्षीही प्रवास करून जागोजागी समितीचे दुर्गा जागरणाचे कार्य करत आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय बैठका देशभरात जिथेही असतील तिथे त्या पोहोचतात. आसाममध्ये मुलं त्यांना विमानात बसून देतात. थेट विमान असेल तर ठीक, एरवी काकू जोड विमानाने बैठकस्थळी पोहोचतात. मला त्यांचा फोन आला की मी समजून जातो की काकू कुठल्या तरी बैठकीला चाललेले आहेत व कुठल्या तरी विमानतळावरून मला फोन करत आहेत. अखंड चैतन्यता ही काकूंना ईश्वरीय देणगीच आहे. काकूंना आरामाची सवय माहीतच नाही. समिती कार्याशिवाय त्या प्रवासात असतातच. कधी शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जातात तर कधी आपल्याच वयाच्या अन्य नातेवाईकांना घेऊन रायपूरहून टॅक्सीने मैहर, आग्रा, दिल्ली, अमृतसर असा 10 दिवसांचा प्रवास करून येतात. 4 वर्षांपूर्वी त्यांनी बसने नर्मदा परिक्रमाही केलेली आहे. 70-75 झाली आता पुरे असे म्हणण्याची पद्धती असतानाही या 80 वर्षांच्या कुसरे काकू ऐन 25च्या उत्साहाने सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. काकूंची चेतनाच इतर स्त्रियांना घर सांभाळून सामाजिक कार्यात भाग घ्यायला प्रेरित करत असते. समन्वयात्मक संघर्षाचा जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर त्याने 1 आठवडा तरी कुसरे भाभीजींसोबत राहावे. मरगळ व उदासीनता या नकारात्मक गोष्टी त्यांच्या आजूबाजूलाही फटकत नाहीत. कंटकाकीर्ण मार्गाला आपलेसे करत समाज प्रवाहातून बाजूला पडलेल्यांना पुन्हा मुख्य प्रवाहासोबत जोडण्याचे अविश्रांत काम करणाऱ्या कुसरे भाभीजींना आसाम सरकारने चंद्रकला सैकियानी पुरस्काराने सन्मानित केले.
हा त्या पुरस्काराचा व आसामच्या मंत्र्यांचाही सन्मान आहे. यासोबतच हा दगडकाटे तुडवून उपेक्षितांपर्यंत पोहोचणाऱ्या राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांचाही सत्कार आहे. आपल्या मुलांना देशासाठी आपले प्राणही धोक्यात घालायला शिकवणाऱ्या प्रत्येक आईचा हा सन्मान आहे. मी व माझे या चौकोनी आकृतीला विस्तारत आपले असे बहुआयामी भारतीय व विश्वात्मक रूप देणाऱ्या प्रत्येक समाजचिंतकाचा हा पुरस्कार आहे. कुसरे काकूंचे खूप खूप अभिनंदन. नर्मदे हर, नर्मदे हर.